मित्रांनो नमस्कार, मी अरुण. स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये. मी आता आलो आपल्या सांगली जिल्ह्यातील तुंग या ठिकाणी चालू असलेलं 5 नाही 10 नाही तब्बल 100 एकरमध्ये 120 नदी व्हरायटीचं लाईव्ह डेमो प्लॉट असलेले कृषी प्रदर्शन म्हणजे विकास हायटेक नर्सरी आर्डोर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कृषी प्रदर्शनाला भेट द्यायला. आता या ठिकाणी आपल्याला लाईव्ह डेमो प्लॉट मध्ये प्लॉट बघायला मिळतील. स्टार्टिंगलाच विकास नर्सरीमध्ये कृषी प्रदर्शनात जर एंट्री केली तर स्टार्टिंगलाच आपल्याला इथे ऑर्नामेंटल प्लांटचा एक खास असा छान असा लँडस्केप बघायला मिळतो, जे यांनी डेव्हलप केलेला आहे. गेल्या 4-5 महिन्यांपासून यांच्याकडे ऑर्नामेंटल प्लांट सुद्धा चालू झालेले आहेत. तर 12 3 माही 6 माही असे वेगवेगळे शोची झाडे, फुलांची झाडे आपल्याला इथे अवेलेबल झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचे फ्लावर्स आणि वेगवेगळे प्लांट्स इथे आपल्याला बघायला मिळतील. वेलकमला या ठिकाणी पाण्याचे छान फवारे बांधलेले. आता जाऊया पुढे तुमच्या काउंटरला भेटूया. आली सांगली आले की एंट्री करा. एंट्री केलं की आतमध्ये आपल्या रजिस्ट्रेशन जायचं. असं किचन एक दिले, पॅम्पलेट एक दिले. बघा, थँक्यू विकास हायटेक नर्सरी. आता इथे बघा पूर्वा व्हाईट फुलांचा प्लॉट आहे, दाखवते. एकदम मक्याचा प्लॉट आहे. मक्याचे व्हरायटी कुठले पुढे जाऊन आता आपण विचारून घेऊया त्यांना. त्याच पद्धतीने माग दाखवतो. मागे इकडे फुलांचा प्लॉट आहे. दादांकडे जाऊया फुलं. दादा नमस्ते, जरा फुलाच्या प्लॉट बद्दल माहिती सांगा. यशवरेंद्र नमस्कार. नमस्कार. धनाजी गोपने ऑर्डर कंपनी प्रतिनिधी. हा यशवरेंद्र आपण पूर्ण वर्षभरासाठी लागवडीसाठी देतो. ह्या एकरामध्ये 7,000 रुपये बसतात. थोडा 50 ते 55 दिवसामध्ये पहिला थोडा चालू होतो. त्याचा कॉम्पॅक्टनेस चांगला आहे फुलाचा. लॉंग ट्रान्सपोर्टला चालते, तर रोगाला दणकट आहे आणि ट्रान्सपोर्टला चांगला आहे. एका झाडाला 1.5 ते 2 किलो पर्यंत उत्पन्न मिळते. याच प्रदर्शनमध्ये पुढे अजून एक आकर्षण आहे, म्हणजे 1.5 फुटाची बुटकी आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव आहे. जे गाय पण पुढे आहे, गाय नाही सॉरी म्हैस आहे. गाय आणि म्हैस काय फरक करण्यात आलाय. असू दे, बघूया. इकडे जरा मक्याचा प्लॉट आहे. मक्याच्या प्लॉटला माहिती द्यायला कोण दिसेना तर झाले असेल तर बघूया. पुढच्या प्लॉट कडे जाऊ. झेंडूचा तर बघितलायच. नमस्कार, मी समीर ऑर्डर सिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आहे. आज आपण कृषी विकास या प्रदर्शन ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी आपल्या ऑर्डर सेटने झेंडूच्या वेगवेगळ्या व्हरायटी, तसंच मिरची, कलिंगड, कोबी, कलिंगड, परत कॅप्सिकम ह्या सर्व व्हरायटीचे डेमो प्लॉट केले आहे. या ठिकाणी आता आपण ऑर्डर सेटच्या ब्लॅक 99 या व्हरायटीच्या प्लॉट मध्ये आहे. या ठिकाणी बघू शकता साधारणतः ब्लॅक 99 ही व्हरायटी लेंथला जाडी येत्या, टिकवायला पण चालत्या, रेग्युलरला पण चालत्या. परत सांगतो आपल्या मार्केटला एक अतिशय उत्तम प्रकारे चालते. खास सांगायचं झाले तर 10 ते 12 सेंटीमीटर याची लांबी येत्या. मिरची एकसारखी लांबडी येत्या. सेटिंग चांगलं पडतंय. साधारण 45 ते 50 दिवसात चालू होत्या. दादा थँक्यू. दिसतं का शेतकरी? दिसतो ना, दिसतो ना शेतकरी दिसतो. करबनाचे कांदे वाट टाकून. हा ओके. कारभारीने संघ घेतलेले. कारभारीने संघ घेऊन फोटो काढला, कांदे वाटतील काढचल ना. बघा ना, चला घरची कारभारीने लाटण्याला मारायला चालू करायला चला. बघा कोबीचा पण प्लॉट दिसायला लागलाय. कोबी आहे काय? ऊस आहे का? ऊस आहे, कोथिंबीर आहे. बघा त्या टोमॅटो प्लॉट आहे. सरांच्याकडून माहिती घेऊ. टोमॅटो सर नमस्कार. तर टोमॅटो प्लॉट बद्दल टमाट्यावर थोडं त्यात सरांना माहिती देणार आहे. तर गुरु टमाटा हा वर्षभर चालणार आहे आणि त्याचं सेटिंग बघू शकता, सगळे बघू शकता आणि सारखं फळ आहे त्याचं. आणि कॅनॉफी वगैरे चांगली आहे आणि आपलं सगळ्याच गोष्टी त्या महत्वाचं म्हणजे एकसारखं फळ आहे. एकसारखं फळ असल्यामुळे काय त्याचं ग्रीटिंग करायची प्रयत्न येते आणि टणकपणा खूप येते. दुसऱ्या मार्केटमध्ये चालणारा वाण आहे. आपण तोडून 2-3 दिवस पण स्टोअर करू शकतो. तर एकरी उत्पन्न किती? एकरी याचं 25 ते 40 टनापर्यंत येतोय. एकरी 40 ते 45 टनापर्यंत चालेल. मागे दिसतो बघा खरबुजाचा प्लॉट आहे. दादाच्या मध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. जरा खरबूज प्लॉट बद्दल माहिती सांगा की. खरबूज हे जे आहे, खरबूज हे आपण जानेवारी टू फेब्रुवारी मार्च पर्यंत आपण लावू शकतो. त्याचं पीक आपण त्याला हे जे आहे मागे ओम व्हरायटी जी आहे, आपल्याकडे ऑर्डर सीटचे 3 व्हरायटी आहेत खरबुजांमध्ये. एक आहे ओम,
एक आहे अमर आणि एक आहे विराट, एक आहे बिंदू, सॉरी. ओके. ओम, अमर आणि बिंदू हे 3 व्हरायटी आपल्याकडे आहेत. एकरी किती उत्पन्न आहे काय? एकरी उत्पन्न याचं 12 ते 15 टन पर्यंत निघतं. ओके. मार्केट मुंबई मार्केट अवेलेबल मुंबई मार्केटला डिमांड छान आहेत दोघांची, ओमची पण आणि बिंदूची पण, बिंदू व्हरायटी. चालेल चालेल. ओके, थँक्यू. काय नाही, लावून टाक्या, आम्हाला ऍडजस्ट करून द्या काढताना. लावून टाक्या खरबूज जाऊन 15 टन काढा. इथे संस्कृत भेंडीचं प्लॉट आहे बघा. बारक्या बारक्या झाडांनी भेंडी लागायचं आपल्याला काय विषय ना. इकडे दोडक्याचा प्लॉट आहे. डेमो प्लॉटला तर विषय नाही, चांगले आहे डेमो, चांगले आहेत. बघा अजून पुढे काय काय प्लॉट आहेत. इथं आहे स्वीटकॉर्नचा प्लॉट. सरांच्याकडे जाऊन घ्या स्वीटकॉर्न बद्दल. नमस्कार. नमस्कार. ऑर्डर सीड या कंपनीची मधुरिमा व्हरायटी आहे स्वीटकॉर्न मध्ये. ओके. उत्पन्न 7 ते 8 टनापर्यंत उत्पन्न आहे. ताटाला 2 कंच येतात, पूर्ण दोन्ही कंच पूर्ण भरता. हा. आणि त्याच्यानंतर पूर्ण कणीस पूर्ण भरलेलं राहतं, पूर्ण टोकापर्यंत कणीस पूर्ण भरतं. टोकापर्यंत एक कंचाची, एक कंचाचं वजन 500 ते 600 ग्रॅम पर्यंत एक कंचाचं वजन जातं. ओके. आणि एकरी 7 ते 8 टन उत्पन्न आपल्याला भेटतं. ओके. आणि मग कंच काढल्यानंतर ताटाचा काय वैरणीसाठी उपयोग आहे? हो, त्याच्यानंतर तुम्ही मुरघासाला त्याचा उपयोग करू होऊ शकतो. शकतो. ओके हो, ओके. चाऱ्यासाठी. चालेल सर, थँक्यू सर. ओके, धन्यवाद. बघा स्वीटकॉर्न लावायचं काय आता, तर फेब्रुवारीत लावला तर चालतोय ना. हो, वर्षभर चालते. बघा आता उन्हाळ्यात डिमांड असते पिकनिक पॉईंट मध्ये, नाही तर पुढे लगेच पावसाळा आहे, कुठं डॅमवर फिरायला गेले स्वीटकॉर्न खाऊन यायचं. ओके सर. शेतकरी मित्रांनो, ही आपली ऑर्डर सीटची विराट ही व्हरायटी. तर शेतकरी मित्रांनो, ही व्हरायटी डिसेंबर ते एप्रिलच्या दरम्यान तुम्ही लावू शकता. खास ही उन्हाळी व्हरायटी विराट. तर ही एकदम जबरदस्त ही व्हरायटी, 60 दिवसात हार्वेस्टिंगला येते ही व्हरायटी. आणि या व्हरायटीची आईस बॉक्स हा सेगमेंट आहे. कटिंगला वगैरे एकदम जबरदस्त आहे. जवळजवळ सरासरी 2 ते 7 किलो पर्यंत या व्हरायटीची साईज होती. आणि शुगर पण 11 ते 13 TCS पर्यंत आहे या व्हरायटीची. तर उन्हाळ्यासाठी जर कोणत्या शेतकऱ्यांना जर व्हरायटी निवडायची जर असेल, तर तुम्ही ऑर्डर सीड्सची विराट ही व्हरायटी 100% निवडावी ही विनंती करतो. धन्यवाद. नागा बघा, बैलाचा पुतळा आला होता. बैल आहे पण एकच आहे बरं का सागर, बैल आहे एकच आहे, जोडीने नाही. आता सांगतो तिथे बैलगाडी आहे. हरण्या आहे का? हिंदी केसरी हरण्या नाच करते का? ठीक आहे. गहू काढायची मशीन आहे का? मागं माझ्या गहू काढायची मशीन आहे बघा, दिसते बघा. कुठे गेले मालक विचारून बघा. आमचा अर्धा एकर गहू काढायचा आहे, कितीत काय विचारूया. इथनं सर्व प्रदर्शन संपलं की घ्या माळाला आमच्या, तर गहू काढून घ्या इकडे, काय अडचण नाही. चला, मागं रक्तदान शिबिर बी आयोजित केलेलं आहे, काही विषय नाही. वेदना मुक्त रक्तदान करायचं आहे का सगळं? रक्तदान करायचा विचार आहे का? इथं आम्हालाच रक्त चढवायला पर्याय बरं का आता. इथं आतमध्ये आता दिसायला तरी बाहेर खतरनाक दिसायला लागली. बरेच नर्सरी उपलब्ध आहेत ते बघा. करिंच आहे, बेल आहे, चिक्कू आहे. कलमी रोप असल्यामुळं लहान झाडात फळं लागलेली. चिंच, भरपूर प्रकारचे आहे ना, जंगली झाडं पण आहेत, त्याचप्रमाणे फळ झाड आहेत. है ना? हा, एरिया सागर बराच मोठा आहे बरं का, भरपूर मोठा असा एरिया. हा, भरपूर मोठा एरिया, बरंच प्लॉट आहे ते. आता असं झालं की वेळेला सगळं प्लॉट फिरता येईल आपल्याला. इथं बघा मस्त असा कारंजा केला. वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळं प्लॉट आहे बरेच. तिथं टोमॅटो आहे,
भेंडी आहे, इकडं गहू आहे. बिंदू, अमरम, कलिंगडाच्या पण जातीत खरबूज आहेत. मागं बघा फुलाचा प्लॉट आहे. फुलाची साईज दाखवतो. भरघोस अशी मोठी आकाराने फुलं आहे. बघा आता मला वाटतंय सागर 4 फुलं तोडली तर किमान पाव किलो अर्धा किलो फुलं होईल. गिरायकाला न परवडणार. हा पण शेतकऱ्यांना नक्कीच परवडणार आहे. मला शेती डेव्हलपमेंट शेतकऱ्यांनी 2 पैसे राहणं बी गरजेचं आहे. मिळालं पाहिजे. एसके अॅग्रो केमिकल स्टॉल पण आहे शेती औषधाचा. त्याच्यानंतर टोमॅटो, काकडी प्लॉट पण आहेत. मागे चायनीज कोबी आहे बघा, दिसतोय चायनीज कोबी लावला आहे. जवळ दाखवते बघा. चायनीज खायला गेल्यानं स्टॉलवर असल्याच कोबी द्या म्हणायचे, चायनीज कोबी. हे आपला इंडियन कोबी इकडं. प्लॉट आहे ते बरंच म्हणजे आता प्रत्येक प्लॉटचा जर आपण व्हिडिओ घेत बसलो तर 4 तासाच्या वरचा व्हिडिओ होईल. आपण मोजकं प्लॉट घेत जाऊया. 100 एकर 100 एकर. हा तर विषय मेन म्हणजे आपला जो नदीपट्टा आहे कृष्णाघाट, तो ऊस शेतीचा आहे. पण ऊसाचं प्लॉट काय एवढं मला दिसत नाही अजून. तर आता बऱ्यापैकी फळं भाजीपाला त्याचं जास्त प्लॉट आहे ते. ऊसाचा प्लॉट काय झालंय बघायला पाहिजे जरा. कुठं दिसतोय का अजून तरी काय आपल्याला ऊसाचा प्लॉट दिसला नाही. बघ्या नाही जरा म्हणता मी जरा धनगाव पाशी 10 एकर ऊस घ्यायचा नादात आहे. ऊसाचं पीक घ्यायच्या कसं ते बघूया. ठीक आहे. आता इथं आलं बघा भाजीपाला परत. नाही एरिया आहे बराच. आता जवळजवळ 1 तास झालं चालतोय. 11:30 10:30 पावणे 11ला मिळतो. 1 तास होत आला. अजून स्टॉल यायचं आहेत. मागाशी वाटलं मला स्टॉल आलं फिरून तर तिकडे आलोय. हे सगळं लाईव्ह प्लॉट आहेत. मागाचे दिसते ते सगळं लाईव्ह प्लॉट आहे. थोडं आता हे गव्हाचं प्लॉट मागाशी पण बघितलाच होता. प्रदर्शनाचा पुढील टप्पा आता आले बघा स्टॉल मध्ये. स्टॉल मध्ये काय भेटी द्यायला. ₹100 बघा सरांनी दिले कम्प्लीट फुटबॉल. जरा विचार पैसे आहे. हे काय आहे आपलं वेदर स्टेशन आहे. ओके. फायलो कंपनीचं आणि हे AI टेक्नॉलॉजी बद्दल ऐकलंय तुम्ही? हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याचं हे सेटअप आहे. ओके. हे काय असतं, हे वेदर स्टेशन आहे. हे काय काम करणार आहे तुमचं, पाणी तुम्हाला कधी द्यायचं, ओके. किती तास द्यायचं, वापसायला आल्यावर परत किती तास तुम्ही पाणी द्यायचं आणि कोणती खतं स्टेज नुसार सोडायची आणि कोणते कीड रोग तुमच्या प्लॉटवर येणार आहे हे 7 दिवस आधी प्रेडिक्ट करून सांगतो. ओके. याची प्राइस काय आहे? त्याची प्राइस कॉस्टिंग जाते सेटअपची ₹35,000. ₹35,000. त्याला गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे काय आहे का? गव्हर्नमेंट सबसिडी नाही. आता FPO अंडर आपण देतोय बसवून. फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत ना, मॅग्नेटची स्कीम आहे. त्याच्या अंतर्गत हे बसणार तुम्हाला 21,000ला बसतं. ओके. फायलो बेंगलोरची आहे ना फायलो कंपनी? आमचा मी होणार फायलो मध्ये आहे म्हणून मला माहिती आहे. हा विशाल कदम म्हणून आहे. बघा आता एअर स्टेशन स्वतःच तरी लावूया. तरी आपण पंजाब डक मध्ये जरा बऱ्यापैकी तरलेलं आहे. काढचं नाही. महाराष्ट्राचं हवामान एअर स्टेशन झाले पंजाब डक मध्ये. त्या सरांची कोण पंजाब डक का? इकडं काय लेट्स गो ये बाईक्स. सर हे जनावरांचा आपण काय विषय? हे चालवलं की 8 ते 10 दिवस हा. ओके. ओके चालेल सर. बघा जनावरांसाठी साबण आहे, त्याचे पण फायदे सांगितले सरांनी आता की जनावर कशी डास गोचून माशी वगैरे काय बसणार नाही. स्पायनल कॉर्डला फिट होण्याचं काम करतं. बसून बघा ट्राय करून बघा. बसा बसा सागर बसा. बसून घ्या एवढं. हे जे मशीन काय काम करतं माहिती का, जे आपली माकडावर असते ना, माकडावरला फिट होण्याचं काम करतं.
पाठ, मान, कंबर, पोटऱ्या, गुडघे, मणके वगैरे सगळं जसं पाहिजे तसं तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येतं. तुम्हाला कारला यूज करायचं कारला यूज करा, हाताला यूज करायचं हाताला यूज करा, मानेला यूज करायचं मानेला यूज करा, पाठीला यूज करायचं पाठीला पूर्ण पाहिजे असं जसं मानेला पाहिजे मानेला पण असं यूज करू शकता आपण. ऍडजस्टमेंट आहे, तुम्ही कारला यूज करू शकता, घरी यूज मीच बसून बघतो कसं वाटतं. हाय हाय परत दाखवलं. हा दादाने ते मशीन आणले काय दादा सांगा जरा मशीन बद्दल. याची 32,500 प्राइस आहे. सगळे डिस्काउंट करून आपल्याला 25,500 ला मिळते. एक्सरसाइज करायला मशीन येते, व्यायाम करायला. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे व्यायाम होतात, ते बघू शकता आपण अशा प्रकारे. सर्व प्रकारचे व्यायाम होतात. ते नॉर्मल उभं राहण्याच्या पोझिशनला. याच्यावरती उभं राहताना आपल्याला मोमेंट चेंज करावं लागतं. प्रत्येक 3 मिनिटानंतर मोमेंट चेंज करायचे. हे नॉर्मल उभं राहून इथं डोकं टेकवा. त्याच्यामध्ये प्रॉपर आपल्या कमरेचा व्यायाम होते. याचा इफेक्ट कुठं बॅक साईडला जाणवते. आपल्याला जे कमरेवरचं एक्स्ट्रा फॅट चरबी ते कमी करण्यासाठी. तशाच प्रकारे उभं राहायचं सर. आपण स्किपिंग करतो ना, आपण दोरीवरच्या उड्या मारतो सरळ बघा तिकडं. आणि दोन्ही पण पाय बॅक साईडला घ्यायचे, मागे घ्या थोडे. हात तसे करायचे दोन्ही प्रकार. हे स्किपिंग करतो आपण, दोरीवरच्या उड्या मारतो तशा प्रकारे. याचा बेनिफिट कुठं आपल्या पोटावरती जाणवते सर्व प्रकारे. जे आपलं एक्स्ट्रा फॅट चरबी पोट असतं ते कमी करायचं काम करते. कॅलरीज कमी होतं त्याने बॉडीवरचे. इथं पकडा दोन्ही हाताने. हॉर्स रायडिंग करतो, घोडा चालवतो ना, तशा प्रकारे वरती बघा, थोडं सरळ बघायचं. हे प्रॉपर याचं चेहऱ्यावरती इफेक्ट जाणवते आपल्याला. घोडा चालवतो तशा प्रकारे बेनिफिट मानेच्या मणक्यापर्यंत जाणवते. सर्वायकलला फ्री करायचं काम करते. तशा प्रकारे आपण वॉकिंग करतो, ट्रेडमिल वरती चालतो ना, त्याचं बेनिफिट मिळते याच्यामध्ये आपल्याला. एक पाय पुढे इथं घ्या आणि एक पाय बॅक साईडला जाऊ द्यायचं. याचा इफेक्ट प्रॉपर एक साईडला जाणवते. आता बरेचसे लोकांना काय पॅरालिस सारखे आजार होतात, संधिवातासारखे आजार होतात. एक साईड जड होते, चालायला फिरायला एक साईड जड वाटते, येत नाही. पॅरालिस पेशंटला कसं एक साईड काम करत नाही, तशा प्रकारे याचा इफेक्ट एक साईडला जाणवते आपल्याला. ज्या साईडला ब्लॉकेज आहेत किंवा एक्स्ट्रा फॅट चरबी ते कमी करायचं काम करते. याच्यामध्ये प्रत्येक 3 मिनिटाला मुवमेंट चेंज करायचं. परत एक पाय पुढे एक पाय मागे, अशा प्रकारे मुवमेंट चेंज करायचं. काय विषय नाही, सुपर मध्ये चालले बरं का सागर. सकाळपारी पळायला गेल्यासारखं वाटलं मला मशीन. रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे विषय. याची 32,500 प्राइस आहे. इथं डिस्काउंट करून आपल्याला प्रदर्शन मध्ये 25,500 ला मिळते. 30,000 रुपये प्राइस आहे. परत दवाखान्यात लाख लाख रुपये घालायचे, 5-5 हजार लाख रुपये. त्यापेक्षा 30,000 रुपये काहीच नाही ना. काहीच नाही. त्याचा विचार केला पाहिजे लोक. शोच्या वस्तू आपण घरामध्ये खूप घेतो. हे आरोग्यासाठी आहे. आयफोन घेतला 1.5 लाखाचा. 1.5 लाख हेल्थसाठी कोण बघत हेल्थसाठी आहे. लागला तर नंबर आहे तिथं, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा. घ्या बघा, तिथे नंबर दिल्यावर फोन करा. होम डिलिव्हरी काय विषय नाही. युट्यूब चॅनल हा युट्यूब चॅनल काय नाव आपलं? अरुण शेळके. मला आवडलं तुम्हाला भेटू. हो नक्की चांगले देतो. हा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन. त्याला मॅच होते जॉईन व्हायला. हा आपला प्रत्येक तालुका लेवल पण ग्रुप आहे. पहिला जिल्हावाज होते, आता तालुका लेवल. सागर येत आहे बघा, जगातली बुटकी म्हैस राधा. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिचं नाव आहे. दिसते बघा मागे, जगातली सगळ्यात बुटकी म्हैस. इथे बरेच फुलांचे स्टॉल आहेत बघा. सागर झाले प्रदर्शन बघून झाले. मस्त वाटलं प्रदर्शन बघून. लाईव्ह डेमो प्लॉट मस्त आहे. चांगले जे काय प्लॉट आहेत ना, रिझल्ट म्हणजे खतरनाक रिझल्ट वाला प्लॉट बघा मिळतो. शेतीतनं कसा फायदा होतोय ते हा. बघायला याला यायला लागतं. लागतेच. हा आणि तुम्ही प्रदर्शन बघा आलता नाही, कमेंट मध्ये नक्की सांगा. आलता तर कसं वाटलं प्रदर्शन. थँक्यू, बाय बाय.